कल्याण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून शेतीच्या वादातून केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतीच्या वादातून काही दिवसांपूर्वी एका गटाकडून दुसऱ्या शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकरी चांगदेव बनकर व त्यांच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. चांगदेव यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने चांगदेव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. चांगदेव यांना मारहाण करणाऱ्या अन्य साथीदारांना देखील अटक करावी अशी मागणी चांगदेव बनकर यांच्या कुटुंबियांनी केली आहे. कल्याण तालुक्यातील रुंदे आंबिवली गावात चांगदेव बनकरे पत्नी व 2 मुलांसह राहत होते. त्यांची 2 मुले दुग्ध व्यवसाय आणि शेती करतात. यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. 5 एप्रिल रोजी चांगदेव यांची पत्नी उषाबाई बनकरे शेतात असताना त्यांचे नातेवाईक बाळाराम टाके यांनी आमच्या शेतीत तू काय करते, तू इथून निघून जा असे सांगितले. उषाबाई यांनी घडलेला प्रकार तिच्या मुलांसह पतीला सांगितला. चांगदेव आणि त्यांचे कुटुंबीय बाळारामला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी बाळाराम यांनी ही शेती आमची आहे, त्यावर तू मालकी हक्क कसा दाखवू शकतो असा सवाल केला. त्यामुळे चांगदेव आणि बाळाराम यांचा वाद वाढला. या वादात बाळाराम टाके यांची मुले इतर 6 ते 7 जणांनी बनकर कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चांगदेव बनकर यांची पत्नी उषाबाई आणि 2 मुले तसेच चुलता हे जखमी झाले आहेत. चांगदेव यांनी गंभीर अवस्थेत टिटवाळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी अधिक 2 जणांना अटक केली होती, मात्र चांगदेव बनकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.